अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे व पतीस दीर्घायुष्य मिळावे, घर लेकराबाळांनी भरावे, यासाठी वटपौर्णिमेचे पूजन केले जाते. सकाळी मंगलस्नान केल्यानंतर घरातील देवतांची पूजा केल्यानंतर वटपूजनाची तयारी करून वडाजवळ जावे. तेथे पूजा मांडावी. सर्वप्रथम गणेश पूजन करावं. मग त्या ठिकाणी सत्यवान सावित्रीची देखील सुपारी मांडावी. त्याचं देखील पूजा करावी. मग वडाच्या झाडाचं पूजन करावं. त्यास पाणी घालावं. हळदी कुंकू दाखवावं. त्यास नैवेद्य देखील दाखवावा. नंतर आणलेलं ओटीचं साहित्य आणि आंब्याचं वाण हे सावित्रीला अर्पण करावं. वडाच्या झाडाची यथासांग यथाविध पूजन करावं आणि या झाडाप्रमाणेच माझा संसार वृक्ष देखील बहरू दे अशी प्रार्थना मनोभावे करावी. मग पांढऱ्या दोऱ्याने या वडाच्या झाडास 7 प्रदक्षिणा माराव्यात व 7 जन्मी हाच पती मला मिळू दे अशी प्रार्थना करावी.